तिनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आजच्या दिवसातील आपण हा जवळपास तिसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय। एका साईडला श्रीराम कसराली हा संघ पाहतोय तर दुसऱ्या साईडला आहे सुमित 11 फणसपडा संघ। नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल सुमित 11 फणसपडा या टीमने जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा संघाने स्वीकारला। मी म्हटलं ना की मगाशीच्याच मॅच मध्ये मी म्हटलं होतं की क्रिकेट 3 फॉर्मॅट मध्ये खेळलं जातं। सकाळचा फॉर्मॅट वेगळं असतं, दुपारचा फॉर्मॅट वेगळा आणि संध्याकाळचं हे फॉर्मॅट वेगळं आहे। संध्याकाळचं क्लायमेट वेगळं असतं, त्यामुळे कदाचित या ठिकाणी बॅटिंग स्वीकारलंय सुमित 11 या संघाने। सरळ बॅटनं पहिला चेंडू अगदी साइड स्क्रीनच्या दिशेनं, मात्र काय शतरक्षण त्या ठिकाणी केले गेले। अगदी बाउंड्री लाईनच्या त्या जवळ एकदम क्लोज तो चेंडू स्टॉप केला गेलाय। असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय। बघा तुम्ही पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून अगदी अंतिम क्षणी त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलंय। डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला ऑन साइडला खेळला गेला, इन टू द गॅप, चेंडू थांबणार नाहीये, वन बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू धावतोय 4 धावांसाठी चौकार। थँक्यू, मैना रुकेगा। आणि सकाळपासून आपण अशाच प्रकारे खेळी पाहिले या संघाची, नो डाऊट। सुरुवातीपासूनच धमाके आणि सुरुवातीपासूनच एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करताना आपण सुमित 11 फणसपडा या टीमला पाहिलंय। आणि काही वाटचाल करू नये, कारण मागच्या वर्षाच्या दिशेनं आपण गेलो ना मित्रांनो। यावेळेस काय फटका खेळलाय इनफिल्डच्या वरून, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार। थँक्यू। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक आणि पॉवरफुल बॅटिंग मी तर म्हणेल बलराम पाटील। काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बलराम कडून। धावसंख्या झाली आहे फलकावरती तब्बल 10। आणि मी म्हटलं की काय या संघाला ॲग्रेसिव्हपणाने आपण खेळताना पाहतोय, कारण मागचं वर्ष विसरता कामा नये। मागच्या वर्षी नक्कीच जवळपास नारंगी ग्रामीण धमाका 2024 आणि नारंगी ग्रामीण धमाका 2024च्या टॉप 3 मध्ये आपण या संघाला पाहिला होता। तो संघ म्हणजे सुमित 11 फणसपडा संघ। पुन्हा एकदा यावेळेस इनफिल्डच्या वरून मात्र फटका बसतोय पॉइंट रिझल्ट मध्ये फिल्डर आहे, अगदी योग्य वेळी झेलच्या खाली जातोय आणि पहिला धक्का दिला जातोय टीम सुमित 11 फणसपडा या टीमला। बलिराम पाटील परतीच्या मार्गी आउट। थँक्यू डीचे। तोडफोड बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू केली होती बलिराम पाटील या खेळाडूंना। मात्र बलिराम पाटील या नावाचं वादळ मी तर म्हणेल मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलं। पद्मन पाटील कौतुकास्पद तो चेंडू, नक्कीच ती विकेट असेल। पद्मन यांच्याविषयी म्हणायचं गेलं एक सफलता प्राप्त करतोय। जरी 10 धावा खर्च केला तरी देखील बलिराम पाटील मात्र यांना डगआउटचा रस्ता पद्मन दाखवलाय। ऑन साईडला जोरकस फटका, डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे, वन हँड चेंडूला फील्ड केलाय आणि तितक्याच वेगानं थ्रो देखील केलेला आहे। 1 धाव मिळेल। एका धावेनं धावसंख्या झाली आहे ते म्हणजेच तब्बल 11 धावा। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय ती 11। यश पाटील आणि योगेश पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एका साईडला सुमित 11 फणसपडा संघ। आमचे साथी समालोचक तुकाराम मंगेला सरांना जी माहिती माझ्यापर्यंत दिली होती की 2024 नारंगी ग्रामीण धमाका 2024चा टॉप 3 चा संघ आहे। तर एका साईडला आपण पाहतोय श्रीराम कसराली हा संघ। वाघोबा कसराली, माफ करा, वाघोबा कसराली हा संघ आहे। आणि मागच्या वर्षी आपण काय पाहिलं होतं, 2024चा
चॅम्पियन कोण, तर श्रीराम कसराली हा संघ 2024चा चॅम्पियन होता. मात्र तो संघ कदाचित तुकारामजी स्पर्धेमधून बाहेर निघून गेला, इतकंच म्हणू शकेल. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण काय पाहिलं तर प्रत्येक वर्षी नवीन चॅम्पियन, आणि तो कदाचित या वर्षी देखील नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. संधी आहे, संधी आहे या ठिकाणी. कदाचित डायरेक्ट हिट लागला गेला असता तर मी तर म्हणेल योगेश पाटील यांना परतावं लागलं असतं डगावच्या दिशेनं. अगदी ती गाडी स्टार्ट झाली होती, मात्र रिव्हर्स घेताना थोडंफार त्याकडे अडथळे आले होते योगेश पाटील यांना. I11 परेडपाडा हा जवळपास 2024चा रनरअप होता, उपविजेता तो संघ होता. या आठवणी आहेत. 11 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. शॉर्ट बॉल होता, यावेळेस वेगानं बीट केले इतकंच म्हणू शकेल. या कारणास्तव फटका एक्झिक्यूट करायचा होता. ऑन साईडला फटका मात्र बॅटमधून पाहायला मिळत नाहीये, फक्त सिंगल मिळेल. एका धाव्यानं धावसंख्येची वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12. नारंगी ग्रामीण धमाका उमेश परेट या खेळाडूला आपण मागच्या वर्षामध्ये पाहिलं होतं मालिका वीर या पुरस्कार घेताना, आणि तो परेट संघ कदाचित मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच त्या संघाला या ठिकाणी पाहायला मिळेल. उमेश परेट या खेळाडूला देखील तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. रोहित किनी गोलंदाजी ट्रॅकवर, समोर आहे बॅटर मिस्टर यश पाटील. ऑफ साईडला पंच केलंय, कव्हरच्या दिशेने डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे, चेंडूला अडवलं गेलंय, फक्त सिंगल मिळेल. एक धाव फक्त मिळेल या ठिकाणी. आतापर्यंत नक्कीच नो डाऊट वाघोबा कसराली या टीमची गोलंदाजी नक्कीच उच्च दर्जाची आहे. आणि ज्याप्रमाणे बॅटिंग मागचा मॅचचा आपण विचार केला तर जवळजवळ एक मोठी धावसंख्या त्यांनी उभारली होती. त्यानुसार कदाचित इथे देखील तोच प्रयत्न असेल की इथून 40च्या पलीकडे 40, 45, जवळजवळ 50 या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न असेल सुमित 11 फणसपडे या टीमचा. ज्याप्रमाणे मागच्या मॅचमध्ये जी बॅटिंग पाहिली आहे वाघोबा कसराली या टीमची, त्यानुसार ऑन साईडला पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चेंडू मिड विकेट डीपच्या दिशेने निघून येतोय. डीप मिड विकेट मधून फिल्डर येईपर्यंत 2 धावा इथे आरामात पूर्ण. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, ग्रामीण क्रिकेट तुम्हाला मित्रांनो नारंगीच्या या मैदानावर पाहायला मिळते. वैतरणा आपण अ गट पाहिला, वैतरणा आपण ब गट पाहतोय, आणि ग्रामीण क्रिकेटला या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं गेलेलं आहे. ग्रामीण क्रिकेटचा टॅलेंट, ग्रामीण क्रिकेटचं नक्कीच तुम्हाला अनेक नामवंत खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर याच ग्रामीण क्रिकेटनं आज जवळपास ऑल इंडिया खेळाडू इथे मात्र क्लीन गोल, दांडी गोल विकेट प्राप्त केली आहे रोहित किनी आणि योगेश पाटील यांची. आउट. थँक्यू. नक्कीच सुमित 11 फणसपडा या टीमची गाडी तर मात्र वेगानं निघाली होती, आणि त्या रस्त्यावर तो मोड आला म्हणजे म्हणायचं गेलं तर बलराम पाटील यांची ती विकेट, आणि इथून मात्र कुठेतरी या मॅचला देखील टर्न आलाय इतकंच मी म्हणू शकेल. कुठेतरी धावसंख्येचा तर वेग या ठिकाणी थांबला गेलाय. धावा झालेल्या आहेत त्या 15. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. ऑफ साईडला सॉफ्ट हँड चेंडूला खेळला गेला. मिड ऑफ रिझनमध्ये प्रोडक्शनला फिल्डर या ठिकाणी आहे. फक्त या चेंडूवर मिळेल ती एक धाव. एका धावसंख्येने धावसंख्या फलकावर लागली जात आहे ती म्हणजे 16. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय, आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय सुमित 11 फणसपडा या टीमची 2 बाद 16 धावा. आहे आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. वेलकम. समालोचन कक्षामध्ये नक्कीच आणखीन एक आवाज
तुम्हाला ऐकण्यासाठी मिळणार आहे, जो आवाज आपण सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये आतापर्यंत ऐकलाय. सन्माननीय प्रमोदची तांबटकर सरांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पटका यावेळेस हवेत खेळला गेला, इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेला, डीप कव्हरचा फिल्डर वेगानं आलाय, चेंडूला डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये स्टॉप केले गेले. या कालावधीत मात्र या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेत. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 18. वेलकम प्रमोद सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण क्रिकेटचा महासंग्राम आणि या मोठ्या पटलावरती मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळते आणि त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते माझे गुरुवर्य मान्य तुकाराम मांगेला सर आणि संपूर्ण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचं आहे. नक्की त्यांच्या मनापासून धन्यवाद मानेन. आणि सर नक्कीच अतिशय सुरेख स्पर्धा, मला वाटतं कालच्या दिवशी सुरू झालेली आणि आजचा दुसरा दिवस आणि जवळजवळ मला वाटतं हा म्हणजे अंतिम टप्प्यातला तिसरा सामना, तिसऱ्या फेरीतली पहिला सामना आणि अतिशय सुरत चांगल्या पद्धतीचे चुरस या ठिकाणी पाहायला मिळते आणि चांगल्या लढती या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि नक्कीच एक मनोरंजन कसं असतं क्रिकेटचं ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं मैदान आहे, अतिशय सुंदर फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पण ते या ठिकाणी झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. मात्र या ठिकाणी धावसंख्या मी म्हणतोय की सरासरी चालेल धावसंख्या आहे आतापर्यंत 18 धावा, 19 धावा धावफलकात लागलेले आहेत आणि 2.3चा खेळ या ठिकाणी पूर्ण झाले. अजूनही या षटकातले 3 चेंडू शेष असतील आणि शेवटचं षटक जे हाणामारीचे षटक आहे ते येणार. म्हणजे साधारण एक मला वाटतं एक माफक धावसंख्या उभारण्यामध्ये सुमित इलेव्हन फणसपाडा संघाला या ठिकाणी योगदान मिळते का काय पाहावं लागेल. नक्कीच तोच प्रयत्न असेल सर, कारण आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये मॅक्झिमम जरी 15 ते 16 धावा अपेक्षित असतील. इथे पाहिलं आपण तर शफल लावून खेळण्याचा प्रयत्न आणि एका बाउन्सच्या प्रतीक्षेमध्ये बॅटर शफल झाला होता, मात्र चेंडू खाली बसलाय, समोरून चेंडू हाताळला गेला, चेंडू येतोय डॉट. आणि गोलंदाज चतुर आहे, गोलंदाज अनंत पाटील अतिशय चतुर आहे. त्यानं पहिलं ओळखलं की फलंदाज सफल होतोय त्या कोणत्या पद्धतीनं चेंडू हाताळायला पाहिजे आणि तो खाली ठेवण्यामध्ये अतिशय सुरेख यश मिळालं. पुन्हा एकदा अतिशय सुरेख त्याच दिशेने उत्तुंग फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. मात्र या ठिकाणी एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होईल. निश्चितच 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल 21 धावसंख्येवरती. मात्र अतिशय चांगलं आतापर्यंत षटक अनंत याने हाताळलेलं आहे, कारण 5 चेंडू या ठिकाणी त्याने हाताळलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 5च धावा खर्च केलेत सर. नक्कीच सर, कारण 2 चेंडू आपण डॉट देखील अनंतच्या या ओव्हरमधील पाहिले आहेत. ऑन साइडला यावेळेस सरळ चेंडूला फेकून दिले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा येतोय नारंगी ग्रामीण धमाकेमधील हा एक आणखीन बिग 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 धमाका 6. चला टोल वाले बैंड बजाला क्या जो थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच सर, आधीच्या आपण चेंडूवर तर बघितलं का तीच पोझिशन होती, मात्र चेंडू त्या ठिकाणी खाली राहिला होता. मात्र नंतरचा चेंडू बरोबर त्या ठिकाणी बॅटचा कनेक्ट झालाय आणि जे अपेक्षित होतं फलंदाजाला ते त्या ठिकाणी मैदानामध्ये घडलेलं आहे आणि नक्कीच अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी खेळला आहे आणि त्या फटक्याचे 6 धावा या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे सुमित इलेव्हन फणसपाडा संघाला. धावसंख्या आतापर्यंत 27, 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. परंतु आता मात्र या ठिकाणी शेवटचा आणि निर्णायक षटक, ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणतो, प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो आपल्याला. जर 12 सरासरी गेला तर या ठिकाणी बॅटची कडा घेऊन टॉपेचा लागला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत स्वतः गोलंदाज जातोय परंतु त्या ठिकाणी झेल होऊ शकला नाही आहे. मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळाले सर. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. अगदी बॅटचा मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर्स असतो त्यावरच्या टोवर तो चेंडू अगदी कडेवर तो चेंडू लागला गेला होता, त्या कारणास्तव तो मिस्टन स्ट्रोक खेळला गेला होता. धावा झाल्या त्या 29, लॉस ऑफ 2 विकेट. स्मृती जवळपास सुमित इलेव्हन फणसपाडा या टीमची अग्रेसिव्ह सकाळपासून सर आतापर्यंत एक अग्रेसिव्ह क्रिकेट या टीमचं आपण पाहिलं. ऑन साईडला जोरकस फटका आहे, डीप लॉंगनला प्रोडक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1 धाव, फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती 30. अजूनही सर विचार केला आपण 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूमध्ये 1 या 2 मोठे फटके एका चांगल्या स्थितीमध्ये आपण सुमित इलेव्हन फणसपाडा या टीमला पाहू शकू. नक्कीच पाहूया तो फटका या ठिकाणी येतोय का, कारण तिसरा चेंडू हाताळतोय, प्रयत्न तोच आहे, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि या ठिकाणी काय होतंय, चेंडू शर्यत आधाळ आहे, मात्र 2 धावा थांबू शकत नाही आहे. 2 धावेने समाधान मानावं लागते. मात्र फटके त्याच पद्धतीचे आहेत. फलंदाजाने आपला इरादा स्पष्ट केलेला आहे
की आपल्याकडे आता मात्र चेंडू 3 शिल्लक आहेत आणि या चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येणार नाही, ते तुम्हाला गोळा करायला लागणार आहेत. धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत, त्यासाठी तुम्हाला स्ट्रोक बनवावे लागते, त्यासाठी तुम्हाला जागा बनवावी लागेल. आणि संध्याकाळच्या सत्रातलं क्रिकेट ना थोडंसं संत असतं, कारण वाऱ्याचा वेग जो असतो ना थोडासा शांत झालेला असतो आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला काम करायचं आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने येतोय, क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचतोय, मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु 2 धावेवरती समाधान मानावं लागतं सर. संध्याकाळचं क्लायमेट आहे योग्य, नक्कीच विश्लेषण सर आपण केलं की संध्याकाळच्या क्लायमेटमध्ये एखादा मोठा फटका खेळणं म्हणजेच थोडंसं एक चॅलेंज असेल तर बॅटरसाठी. मात्र ही ॲग्रेसिव्ह बॅटिंग आपण का पाहतोय? मागच्या मॅचचा जर आपण विचार केला जवळपास वाघोबा कसराळे या टीमचा, तर याचप्रमाणे एक मोठी धावसंख्या सर या टीमनं उभारली होती. कदाचित या प्लॅनिंगनुसार सुमित इलेव्हन फणसपडा संघ खेळतोय की इथून जवळपास 40च्या पलीकडे 40-45 कुठेतरी नक्की धावसंख्या या समोरच्या टीमसाठी महत्त्वपूर्ण असू शकेल. 34 धाव फलकावर गोलंदाज सज्ज, अक्रॉस खेळले गेले, अगदी चेंडू मात्र पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार 6. பயமே மாறி போனி அண்ணன் வந்தால் துன்புத்து நில்ல இருட்டில் சிட்டி வாழும் ராஜாவுக்கு எல்லாரும் சொல்ல இவனை தொழுவானா என்னும் ஜனத்திரக்க காலம் மறுத்து வச்சால் சொர்க்கம் போலும் எல்லும் நிலாங்கி काय तो खेळ आहे बघा, काय पिक केलंय चेंडूला. अगदी भरपूर ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते, तिथून मात्र या चेंडूला पिक केलं गेलंय. आणखीन एक चांगला फटका, मात्र मागे प्रोडक्शन होतं त्या फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार 6. थँक्यू. काय तो खेळ, शेवटचे 2 चेंडू सर, शेवटचे 2 चेंडू आणि शेवटच्या या 2 चेंडू मध्ये बघा रिप्ले आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा कॅच कॅरी करू शकला असता डीप लॉंग ऑनचा फिल्डर, मात्र तो अंदाज झेलचा अंदाज त्याला घेता आला नाहीये. हा देखील चेंडू रडारमध्ये होता, ऑन साईडला चेंडूला हवेत खेळला गेला होता आणि इथे जवळजवळ बाउंड्री लाईनच्या 1 ते 2 पावलं पुढे होता फिल्डर सर. या कारणाचा तो कॅच जज करता आला नाहीये. मात्र शेवटच्या 2 चेंडूवर आलेले 2 षटकार कदाचित या मॅचसाठी हे षटकार, दोन्ही षटकार निर्णायक सर ठरू शकतील. धावसंख्या थांबली गेली आहे, धावसंख्येत आल्या आहे फलकावरती म्हणजेच 46 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 47 धावेचा मॅच समोर आपण पाहिलं तर नक्कीच सुमित इलेव्हन फणसपडा टीमची यश पाटील काय बॅटिंग केलंय. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये नाबाद 25 धावेची खेळी. बलराम पाटीलने एक सुरुवात, एक चांगली स्टार्ट बलराम पाटीलने करून दिली होती. 5 चेंडूमध्ये 10 धावा बलराम पाटीलच्या बॅटमधून देखील पाहिल्या आपण. योगेशने देखील चौकार ठोकला होता. त्यानंतर सुधीर पाटीलचं देखील चांगलं सपोर्ट, चांगलं योगदान मिळतं म्हणेल यश पाटीलला. गोलंदाजी जर आपण पाहिली नो डाऊट चांगलं षटक रोहित किनी, कौतुकास्पद षटक हाताळलं गेलं. फक्त आणि फक्त रोहितनं 5 धावा, त्यानंतर मात्र पद्मनला देखील तब्बल 11 धावा कुठल्या गेल्या, अनंत पाटीलला देखील 11 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर जवळपास प्रेमनाथला देखील तब्बल या शेवटच्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या. त्यामुळे सर म्हटलं ना की शेवटच्या 2 चेंडूवर आलेले हे 2 षटकार, शेवटच्या 2 चेंडूवर आलेल्या या 12 धावा या मॅचचा कदाचित निर्णायक त्या धावा होऊ शकतील. काय घडेल या मॅचचा रिझल्ट काय हाती येईल? आमच्या समित जुडले गेलेले आहेत प्रमोद सर, त्यांचं देखील पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय स्वागत. नक्कीच अतिशय सुरेख या ठिकाणी 2 फटके ते आणि मॅचमध्ये एक चांगली रंगत, एक चांगला स्कोर गोळा करण्यामध्ये सुमित इलेव्हन फणसवाडा संघाला यश मिळाले. अतिशय काय बॅटिंग केले, अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी केली आहे. एक पहिल्या इनिंगचा खेळ संपला, दुसऱ्या इनिंगचा खेळ संपेपर्यंत आपण त्या ठिकाणी सुमधुर संगीत ऐकू आणि पुन्हा एकदा येऊया दुसऱ्या इनिंगकडे. चमचम चमचम चमकणारी प्रत्येक गोष्टी सोनं नसतं, पण आता काय झालंय सोनं महाग झालंय तर बँटेक्स पण चालते. त्याच्यामुळे चमचम आहे
आता बरोबर आमचा डगआउट दाखवण्याचा प्रयत्न केला तो आमच्या जोडीनं आता आमच्या आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षक देखील रेडी झाले आहेत. प्रमोद सर देखील आमच्या जोडीला रेडी झाले आहेत. मागे दादा देखील आहेत, तेही एन्जॉय करतात. सुमित 11च्या जोडीनं ते देखील इथे आले आहेत, ते देखील एन्जॉय करतात. घनश्यामजी पाटील हे देखील आहेत आणि दोन छोटे जे आहेत सध्या खार्डीच्या जोडीला देखील आल्यात. कसराळीचे दोन्ही हे देखील आल्यात, तेही एन्जॉय करतात. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे, पण त्याची ब्लॉकबस्टर होऊ शकतो, पाठलाग होऊ शकतो, कारण तितकी क्षमता सुमित 11 फणसपाड्याच्या अगेन्स्ट खेळताना वाघोबा ग्रुप कसराईला दाखवायचे आहेत. 24-27चा मॅच आहे, पण पहिलं षटक ते 27 मधल्या 17 आल्यानं म्हणजे 12 करायचे आहेत. प्रत्येक कोटला 12च्या आसपास आहे, पण ते 27 मधल्या 17 आल्या तर मॅचला मजा येणार आहे, कारण पद्मन पाटीलकडे क्षमता आहे. मागे 20 धावांचे खेळी साकारले आहेत, स्ट्रायकर आहेत. गोलंदाजी मार्कवरती यश पाटील. नक्कीच यश पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू हाताळतोय. पद्मन पाटील मोठा अनुभव घेऊन स्विंग अँड मिस, पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव. अतिशय सुरेख चेंडू हाताळलाय आणि ही क्षमता आहे सर. आपण जर बघितली ना सुमित 11 फणसपाडा संघाकडे ही क्षमता आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला क्षमतेनुसार खेळ केला तर काय होऊ शकतं गेल्या वर्षी पाहिलंय. पण त्यांनी क्वालिफाय केलं होतं, नंबर 3 पर्यंत पोहोचले होते, पण मागे 3 पर्यंत पोहोचलं. एक टप्पा पुढे जायचं आहे, 2 वर जायचं आहे, 1 वर जायचं आहे. आणि बरोबर आता टीमला तेही वाचलं ना, कसराले बी आहे. अकू टप्प्यात चेंडू होता, टॅप पद्धतीने केलाय, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक होते. गेल्या वर्षी श्रीराम कसराली असंघाने विजेतेपद पटकावलं होतं. आता कसरालीचे काही संघ स्पर्धेच्या बाहेर गेल्यात. मग काय आहे आता जबाबदारी मग वाघोबा कसरालीवरती आहे. गावाचं नाव, गावाची आन बान शान इथे कायम ठेवायची आहे. हा सामना जिंकायचा आहे, तेही रेडी आहेत हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच आणि त्या पद्धतीची या ठिकाणी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते सुमित 11 संघाकडून. मात्र या ठिकाणी वाघोबा संघालाही या ठिकाणी विसरून चालणार नाहीये, कारण वाघोबा संघामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला सर, पद्मन पाटील एक अनुभवाचा मोठा खजिना आहे. अनुभवाचा मोठा खजिना आहे, वेगवेगळे फटके खेळण्यामध्ये कौशल्य आहे आणि अतिशय सुरेख फटकेबाजी जर या ठिकाणी करायची असेल तर विश्वास कर्णधाराचा जो आहे तो पद्मन पाटीलवरती आहे सर. म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला पद्मन पाटील एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला युवा जोश आहे. सिद्धेश किनीच्या रूपानं युवा जोश आहे, पण दुसऱ्या बाजूला यशही चांगली कामगिरी करतोय, चेंडूमध्ये फरक करतोय, बदल करतोय. मी म्हटलं ना सिद्धेश किनी एसके ब्रँड आहे आणि एसके सिद्धेश किनी योग्य वेळेला ठोकलाय षटकार. काय फटका सजवला, अतिशय सुरेख फटका. टायमिंग अतिशय महत्वाचं होतं आणि त्या ठिकाणी चेंडू जसा पडतोय त्या पद्धतीने फेकून दिला सीमा पार. 6 धावाने धावसंख्या वेगाने पुढे सरकले 7 वरती. अतिशय ब्लॉक होलचा चेंडू होता, काय चेंडू हाताळले, सुरेख चेंडू हाताळले सर. आणि या ठिकाणी सुरक्षितरित्या खेळलेलं आहे आणि हे याला म्हणजे हे सेन्सिबल क्रिकेट असायला हवं, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय तर नंतर पुन्हा एकदा षटकार मारण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आपण गाडी पण तशीच चालवतो ना, ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे रस्ता मोकळा आहे तर सुस्ताड जातो, जरा ट्रॅफिक झाली तर गेअर कमी करतो. नाही केलं गेलं तर काय माहिती का, दोन्हींवरती लोड येणार, त्याबरोबर आपल्या ब्रेकवरती लोड येणार, त्या गेअरवरती पण लोड होणार. त्याच्यामुळे पुढे मागे करायचा, गेअरमध्ये कमी जास्त त्याच वेळेला आपण करतोय, एका गेअरमध्ये नाही गाडी चालू ठेवणार. गेअर वाढवण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवरती केलाय. शेवटचा चेंडू 1 धावाले चेंडूवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आणि काय म्हणजे तुम्ही एका गेअरमध्ये कायम गाडी पण नका चालू, कारण सेकंड गेअरमध्ये तुम्ही जर एक्सिलेटर दिलं तर गेअरबॉक्स गरम होणार, इंजिन पण गरम होणार. तसं गेअर बदली करा, तसं केलेला बदल कमीही करा. कमी जास्त करायचं आहे तो गेअर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा फलकावरती येते 9. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया नारंगी ग्रामीण धमाका 2025 38 आणि 18 1838 समीकरण आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि जर सर तुम्ही जसा उल्लेख केला सर, 38 म्हणजे 8 आणि 18 म्हणजे पुन्हा 8, म्हणजे दोघांच्याही दोन्ही ठिकाणी बघितलं ना सर 8 हा अंक आहे, म्हणजे 8 कोणाची लागणार वाट हे आपल्याला आता मैदानात बघावी लागणार आहे. चला नक्की चांगला उल्लेख केलाय. वाट कोणाची लागणार, कोण दाखवणार वाट.
पहिला चेंडू होता, फ्लिक केला क्षेत्ररक्षकाला, चेंडूच्या खाली टिपलाय झेल. सुंदर सुंदर झेल टिपलाय, डीप मिड विकेटला टिपलाय हा झेल. संपला बॅट्समनचा खेळ. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. थँक्यू. ज्या डायलॉगनं धूम मचावली होती त्या दिवशी मी मॅच मध्ये म्हटलं की ज्यावेळेला चॅम्पियन ट्रॉफीचा कुमार चालू होता, प्रत्येक टीम तयारी करून आली होती. मग इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, आफ्रिका असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश, प्रत्येक टीम तयारीने आली होती. पण भारतीय संघ सगळ्यांना पुरून उरला. बॅटिंग बॉलिंग फील्डिंग सभी टीम में सारी है, बैटिंग बॉलिंग फील्डिंग सभी टीम में सारी है, लेकिन सारे जैसा अच्छा हिंदुस्तान आज भी सब पे भारी है. आज ते दाखवलं तर हिंदुस्तान का भारी आहे. त्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आलं होतं. हा जो डायलॉग भरपूर चाललाय, त्या दिवशी मी एका संवाद करताना म्हटलं होतं की आज T20चं चॅम्पियनशिप, चॅम्पियन ट्रॉफीचं चॅम्पियनशिप, वर्ल्ड कपची फायनल, टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल फार कमी अभावाने पडलाय. तो भारतीय संघ खेळलाय. नक्कीच नक्कीच सर. आणि याचं संपूर्ण जे श्रेय आहे ते आपल्या BCCIचं असणार आहे सर. निश्चितच पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू या ठिकाणी स्क्वेअर मारा, अतिशय बाहेरचा चेंडू होता. पंच निश्चितच वळतात, एक अतिरिक्त धाव मिळेल. आणि काय झेल टिपला होता सर तो जो मिडविकेटचा सचिनने अतिशय सुरेख झेल टिपला होता सर. आणि जशा पद्धतीची खेळी फलंदाजाला हवी होती त्या पद्धतीचा चेंडू, ज्याला आपण लालच म्हणतो ना सर, ती लालच समोर दिली होती. नाही, लालच आणि जसा तुम्ही जसा उल्लेख केला ना, तर झेल लालच महत्वाच्या गोष्टी आहेत. खुलवा टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थोडासा फंबल झाला, फंबल अलाउस टू बॅट्समन गेट सेकंड. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. एखादा फलंदाज कुठे बाद होऊ शकतो, तर तो त्याचा आवडता फटका मारण्यासाठी. पद्मन तेच केले, पद्मन तोच फटका खेळण्यासाठी गेला आणि त्या आवडत्या फटक्यामध्ये तिथे अलगद झाल्यामध्ये सापडलं. सचिनने जमिनीलगत असा झेल टिपलाय की आता त्या जमिनीवरले लोलन का घेतली माहिती का, त्यांना माहिती होतं हा महत्वाचा झेल आहे. नक्कीच. आणि मॅचला कुठेतरी कलाटी मिळते. नक्कीच आपण पाहिलं जर सुमित 11 फणसपट संघ पुन्हा एकदा उत्तुंग फटका गेलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत, मात्र या ठिकाणी टिपलाय झेल आणि बाद होतोय प्रकाश भगत. सुधीर पाटील, सुधीर अतिशय सुरेख झेल टिपलाय आणि या ठिकाणी प्रकाश भगत याच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. 2 गडी बाद 12 धावा. एक जो झेल टिपला त्या झेलने काय केलं माहिती का, एनर्जी देण्याचं काम केलं. त्या सचिनच्या झेलानं काय केलं, पूर्णपणे टीम मध्ये ना तो चैतन्य, तो उत्साह संचारलाय आणि आता प्रत्येक खेळाडू आहे ना त्या उत्साहाने खेळतोय. आता दुसऱ्या बाजूला जर विचार करायला वाघोबा कसरलीसाठी जो मोराल खाली गेलाय ना, तो कुठेतरी आत्मविश्वास डगमगलाय. त्याला थोडासा तडा जातोय की काय असं वाटलंय. तो तडा जाऊ नये त्याकरता थोडा एक मोठा फटका, मोठा वार करायचा आहे. अकुटाप्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, थ्रो होईल, थ्रो थोडासा लांब. बघा आले होते बरोबर वेळेवरती आले होते लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक यश वेगानं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 14 धावा झाल्यात. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावा. 14 चेंडू 33 धावा. नक्कीच. आतापर्यंत जर बघितलं पण तर सुमित 11 संघ सर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आतापर्यंत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र वाघोबा संघ कुठेतरी चाचपडताना दिसतोय. आणि जसं तुम्ही सांगितल्या पद्धतीने एक मोठा फटका आपण नाही त्या बॅटच्या कडा घेऊन क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचतोय आणि या ठिकाणी झेल सुटतोय. नक्कीच अतिशय सुरेख या ठिकाणी झेल होऊ शकला असता, मात्र या ठिकाणी गोलंदाज जज करू शकला नाही. मात्र एक धाव या ठिकाणी मिळते. मिळालेले जीवनदान किती फायदा उचलू शकेल तेही महत्वाचं आहे. आणि जसं मी उल्लेख केला की पद्मन पाटील एक मागच्या मॅचचा हिरो बाद झाले, पण नवा हिरो सिद्धेश किणी आहेत.
सिद्धेश किणी आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये प्रद्मान पाटील यांच्या जोडीनं चांगली खेळी साकारली होती, पण अकेले सिद्धेश से बात नाही बनेगी. एकटा नाही, इथे जोडी पाहिजे, जोडी पाहिजे. रोहित आहे दुसऱ्या बाजूला, रोहित जो आहे नॉन स्ट्राइक एंडला. अकेले सिद्धेश से बात नाही बनेगी. फटका खेळाय जोपर्यंत वाईटिश लॉंगनला फील्ड केलं गेलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 17-17 2 षटकांचा खेळ संपलाय. पाटला काय 47चा 12 चेंडू आणि धावा करायच्या 33. थँक्यू. बघा 2 षटकानंतर DBN जे स्क्रीनवरती दाखवले बघा 17 धावा बरोबर लाईन जवळ आहेत असं नाही. तिथून जी वर क्लाइम झाली शेवटच्या ओव्हरमध्ये झाली बघा. तिथे 16ला 2 विकेट होते, इथे 17ला 2 विकेट. कसरली टीम 17ला 2 आहे आणि फणसपाडा 16ला 2 होती. थोडासा एक षटक जे आलं होतं मोठ्या धावांचं तिथे हा मॅच आलाय. तसं एक मोठं षटक एक मी उल्लेख केला सिद्धेश किनी अकेले से बात नाही बनेगी. रोहितला यावं लागेल. आता रोहितच्या नावामध्ये इंग्लिशमध्ये रोहित आहे, हिट ठरायचं आहे, पण मराठीमध्ये तुम्ही तर शिक्षक आहात त्याच्या पाठीमागे रोहित असतं. हित ते हित कोणाचं, टीमचं हित ते त्याला जपायचं आहे. अतिशय सुरेख या ठिकाणी तुम्ही विश्लेषण करून दिले आहे. आणि त्या रोहितला कामगिरी करायची आहे, मात्र या ठिकाणी 2 धावा होतात का पूर्ण? चुकीच्या एंडला थ्रो आहे का नाही? या ठिकाणी सुरक्षितरित्या 2 धावा इकडे पूर्ण होत आहे. तर जर थ्रो डायरेक्ट होऊ शकला असताना तर कदाचित या ठिकाणी धोका पत्करावा लागला असता रोहितला, मात्र त्या ठिकाणी तसं होताना दिसत नशिबाने चांगली साथ दिली. मात्र या ठिकाणी 2 धावा अतिशय सुरक्षितरित्या पूर्ण झालेल्या आहेत. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला आज समाज कक्षामध्ये झहीरभाई यांचा आवाज ऐकला. भारत राऊत देखील आज उपस्थित राहिले होते. त्यांचा देखील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि खास करून NCC बीच्या वतीनं मनपूर्वक आभार आहे. आमच्या विनंतीला मान देऊन भारतजी राऊत एक मास्टरचे समोरचक आहेत. आज महत्त्वाचा वेळ त्यांनी देखील या स्पर्धेसाठी दिला आहे. आपला व्यस्त कार्यक्रम होता कारण उद्यापासून ते कासारवडोलीला एक 40+ मोठी स्पर्धा होते, तिथे ते 2 दिवस समोरचन करणार आहेत. 1 दिवस आम्ही त्यांच्या जोडीनं त्या स्पर्धेमध्ये असणार आहेत. पण आज विनंतीला मान देऊन नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेमध्ये भारतजी राऊत यांचा आवाज आपण ऐकलाय, त्यांचा मनापासून आभार. 10 चेंडू 26 धावा. नक्कीच मनापासून आभार आहे सरांचे, कारण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मोठा फटका खेळायचा होता, मात्र चतुर गोलंदाज पाहतोय पण स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न यशस्वी आणि चेंडू निर्धाव विसावतोय यष्टी रक्षकाकडे. शफल केलं होतं पण आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे. टप्पा थोडासा बाहेर ठेवलाय, त्याचाही फायदा गोलंदाजाला होतोय. 9 चेंडू 26, याचा अर्थ ते 26च्या पुढचे ते 16 आहेत ना, पुढचे 3 चेंडूवरती करायचे आहेत तर तो मॅच आहे. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल सुटलाय, झेल सुटलाय, सुटलेला झेल काय घेऊन हे काय घडलंय? हो हे काय घडलंय? हे तर असं आहे ना की तुम्हाला झेल सुटला होता, संधी आली होती, दैव देत आणि कर्म नेत. धाबाच्या स्वरूपात गडीबाद. मैं सोना हूँ मिट्टी नहीं जो तेरी शर्ट पे लगी तने झाड़ दी. मैं सारे पाँव की जुतियाँ कि जब जी करे पैर ली उतार दी. मैं सारे पाँव की जुतियाँ कि जब जी करे पैर ली उतार दी. बघा अशा वेळेला तुम्हाला ज्या वेळेला रन करायचे तेव्हा धावायचं आहे आणि रोहित कदाचित तेच चुकलंय. आता रोहित ज्या वेळेला डगआउटच्या दिशेने आला त्याचे सहकारी ते भावा पाठीमागे कशाला बघायलाय? पाठी ज्या वेळेला तू बघतो त्यावेळेला तुझा वेग कमी होतोय. हा थ्रो ज्या वेळेला केला जात होता ना तेव्हा तो फलंदाज पाठी बघत होता. तुम्ही पाठीमागे बघितलं आणि ती तुमची पाठ तुम्हाला या बघा कॅज्युअल एफर्ट होता हा धाव घेण्याचा आणि ते परतावं लागलंय रोहितला. समीकरण इंटरेस्टिंग आहे. धावा धाफलकावरती 22, 8 चेंडू आणि 8 मध्ये करायच्या 25. नक्कीच, कारण असं वाटत होतं सर मागे जेव्हा त्या ठिकाणी रोहित पाहत होते तेव्हा असं वाटत होतं की त्याच्या फटक्यामध्ये कुठेतरी आत्मविश्वास कमी होता, त्याच्यामुळे ते मागे पाहत होते आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विसावतोय. अतिशय सुरेख आतापर्यंत काय लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करतोय सर, पाहतोय आपण सुमित 11 फणसपाडा संघ. सुंदर गोलंदाजी प्रत्यक्ष. आणि मी काय म्हटलं की तुम्ही मागे वळून नाही पाहायचं. एक स्प्रिंटर असतो बघा वेगवान, 100 मीटर 200 मीटर, एक सेकंदामध्ये किंवा सेकंदामधला 10वा हिस्सा महत्वाचा असतो. जेव्हा मागे वळून बघता ना ते बराच वेळ हवेत गेलाय, चेंडू इतका वर गेला, इतका वर की कदाचित मेलबॉर्नचं ग्राउंड असतं ना तर वरच्या रूपला लागला असता.
एवढ्या वर गेला होता. अझेल टिपला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 4 गडी बाद 22. 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे ते 25. थँक्यू. हा चेंडू बराच वेळ हवेत राहिला. तर वर गेला तर यश आले चेंडूच्या खाली आणि त्यांनी टिपलाय हा सुंदर असा झेल. 6 चेंडू आणि 25 धावांचे. मी का म्हटलं की मागे वळून नाही बघायचं. मागे कोण बघतं माहिती का? ज्याला भीती असते. हरण त्या चित्याच्या पेक्षा वेगानं धावते. वेग त्याचा जास्त असतो पण हरणाच्या मनामध्ये भीती असते मरणाची आणि तीच भीती त्याला हरवून जाते. त्याच्यामुळे तेही महत्वाचं. 3 षटकांचा खेळ. धावा तिथे 27 इथे 22 पण आता 25 धावा. त्यांनी 17 धावा जवळपास केल्या होत्या जशा 19 धावा आणि तुम्हाला 25 करायचे आहेत. पहिला चेंडू सीमा रेषे पार. षटकार. थँक्यू. पहिला चेंडू सिद्धेश क्लियर आहे त्याचा उद्देश. इंटेंशन क्लियर है. अगर तेरी जिंदगी में कुछ पाना चाहते हैं ना तो आपके तरीके बदले आपके इरादे नहीं. इरादे क्लियर आहेत. इंटेंशन क्लियर आहे की मला इथे लढायचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार. नक्की सर काय फटका सजवला होता. अतिशय सुरेख. 5 चेंडूने 19 धावांचा पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या चेंडूमध्ये येतो. आता मात्र चूक होणार नाही आणि सिद्धेश बाद होतोय. बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. రాను రానంటూనే చిన్నదో రాములోని గుడికొచ్చే చిన్నదే. पाचवा विकेट. 5वा गडी बाद झालाय. जो खेळाडू कदाचित प्रतिकार करत होता संघर्ष करत होता तो बाद झालाय. अनंत पाटील नवीन फलंदाज मैदानावर आलाय. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 चेंडूमध्ये 19 रन करायचे आहेत. म्हणून मी म्हटलं होतं की ती पराभवाची भीती. मग तुमची जर जिंकायची आहे तर जिंकायची इच्छा प्रबल पाहिजे. पण किती तुमच्यामध्ये जिंकण्याची इच्छा पराभूत होण्याच्या भीतीपेक्षाही प्रबल पाहिजे तर तुम्हाला जिंकता येणार. 4 चेंडू 19. नक्कीच सर. आणि ती इच्छाशक्ती आपण पाहिली होती सिद्धेश मध्ये. मात्र त्या ठिकाणी सिद्धेशला बॅक टू डगावर जावं लागतंय. पुन्हा एकदा उत्तुंग फटका. अतिशय सुरेख फटका. काय सजवला चेंडू. सीमा पार. षटकार. थँक्यू. अनंत अंत नाही. अनंत म्हणजे भरपूर. आणि पहिल्या चेंडूवरती स्वीप. फक्त एक स्वीपने काम नाही होणार आहे. एक स्टॉक केलाय तुम्ही पण 1 से बात नाही बनेगी. 3 चेंडू 13. मराठीमध्ये म्हणतात बाबा काही नाही झालं तर 3-13 करून टाक. 3-13 फटका केलाय. 1 धावे चेंडूवरती पुढं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय. विश्वास वळल्यात नाही. पुढे एकदा मागे गेल्यात. विश्वासनं सांगितले बाबा थांब. विश्वास तुझ्यावरती आहे पण आता हे रिस्की रन आहेत. आता कहाणी आले 2 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता 6 षटकार पाहिजे. 2-12 पाहिजे पण येणाऱ्या चेंडूवरती षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा तशीच कायम राहणार आहे. उत्सुकता कायम. नक्कीच अतिशय सुरेख या ठिकाणी समीकरण पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 12 धावा. एक मात्र मोठा फटका या ठिकाणी आला ना सर तर गोलंदाजावरती थोडा दबाव येऊ शकतो आणि ते जे प्रेशर आहे वाघोबा संघाचं ते कुठेतरी रिलीज होऊ शकतं. आणि येतोय का नाही. या ठिकाणी जोरदार अपील आणि बाद होऊन परतावं लागतंय विश्वासाला. बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे.
थँक्यू. जर चेंडू पाहिला ना तर बऱ्याच ऑप्शनच्या बाहेर होता, म्हणजे त्या वाईट लाईनच्या जवळ होता. आता नॉस्ट्रेकेटचा फलंदाज तेच सांगत होते त्यांना अनंत. शेवटच्या चेंडूवरती फटका जरूर केलाय, फक्त झेल होईल की नाही एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. हा सामना जिंकलाय सुमित 11 फणसपाडा संघानं. आणि गेल्या वर्षीप्रमाणे 2024 जे होतं ना, ज्यावेळेला NCC चषकाचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं आणि त्यावेळेला स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला होता सुमित 11. गावदेवी कनेर आता आहे त्यांच्या समोर. बघूया, गेल्या वर्षी क्वालिफाय झालाय, आता क्वालिफायचा मॅच खेळणार आहेत. पात्र व्हायचं आहे पण पात्रता फेरी पुढे जायचं आहे. या सामन्यातील सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच आहेत. मॅच समरी आपण पाहू शकता. सुमित 11 फणसपाड्याने केल्या 46 2 गड्याच्या मोबदल्यात यश. शेवटची मॅच बाकी आहे. सुमित 11 फणसपाडा 46 केल्या, त्याच्यामध्ये यश पटेलची 25 धावांची केळी, बलराम पाटील यांची 10 धावांची केळी, सुधीर पाटीलचे ती 7 धावांची. हे एक विकेट रोहित आणि पद्मनच्या नावावरती. आणि पाठलाग करताना सुरुवात पद्मन पाटील बाद झाल्यानंतर सिद्धेश किनी आले आणि सिद्धेश किनीची एक इनिंग रोहितनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अनंतच्या एका षटकारानं मॅच पुन्हा रंगात येतोय की काय असं वाटलं, पण ही बाजी उलटून टाकली. 2 विकेट अजय पाटीलच्या नावावरती, 2 विकेट सूरज पाटीलच्या, 1 विकेट सुधीरच्या नावावरती. आणि या सामन्यातला गेम चेंजर खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच आहेत मिस्टर यश पाटील, ज्याने केल्यात 8 चेंडूमध्ये 25 धावा.